हॅलो फ्रेंड, नमस्ते. सारिका जाधव चॅनलवरती खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर माझं आज चाललं होतं स्वयंपाक बनायचं, काय बनवावं सुचत नव्हतं आणि सुक्की भाजी कुणाला खायची नव्हती मेथीची, कारण मुलांना अजिबात आवडत नाही. आणि म्हटलं थोडंसं पातळसं बेसन बनवावं, तर बेसन पण नको म्हणत होत्या. तर म्हटलं आज भाजी पण आहे आणि बेसन पण नको म्हणतात, तर चला मेथी बेसन बनवूयात. त्यासाठी इथं माझी तयारी चालली होती. पहिलं तर मी खूप सारा लसूण घेतला होता, तो निसून घेतला मस्तपैकी. त्याच्यानंतर कढईमध्ये आपल्याला मी लसूण, जिरी आणि हळदीची फोडणी दिली. त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो पण मस्तपैकी त्याच्यामध्ये मी घेऊन आता आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर ते पाहू शकता, हळूहळू आपल्याला ते सगळं मस्तपैकी मिक्स करायचं आहे. तुम्ही आता मीठ टाकून पण परतून घेऊ शकता, कारण लवकर परतलं जातं मीठ टाकल्यानंतर. तर इथे मध्ये आधी मी चालवत होते आणि गॅसवरती मंद आचेवरती चांगला असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला कांदा. एकदम तेल सुटेपर्यंत इथं शिजवून घ्यायचा आहे. तोपर्यंत इथं मी मेथीची भाजी पण कट करत होते. तर मी फक्त इथं पानं घेतले ते मेथीचे, जास्त काही घेतले नव्हते, कारण मला बनवायचे त्याचे पराठे. आणि पराठे बनवण्यासाठी फक्त पाने यूज करत असतो आपण. तर फक्त इथं पानांचीच होती मेथी, बाकीची मी घेतली नव्हती. आणि खूप दिवसानंतर मेथीची भाजी खाण्याची इच्छा झाली होती, पण मुलांमुळं मला ती खाता आली नाही. आणि मस्त आता त्याचं बेसन बनवणार आहोत. जसं आपण हॉटेलमध्ये बेसन वगैरे घेतो मेथीचं, सेम तसंच खूप सारा लसूण टाकून आपल्याला हे बेसन बनवायचं आहे. तर इथं कांदा पण मध्ये आधी मी हलवत होते आणि मेथी पण इथं कट करून झालेली आहे. त्याच्यानंतर धुवून वगैरे मी स्वच्छ पहिलीच ठेवली होती, तर कमी पडली, आणखी दुसऱ्यांदा पण घेतली, ती पण सगळी कट करून घेतलेली आहे. आणि इथं आपला कांदा पण मस्त परतलेला आहे. तर आता आपल्याला इथं लाल तिखट वगैरे टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तर सगळं मी इथं परतून घेतलेलं आहे व्यवस्थित. तर आपल्याला थोडंसं तिखट जास्त करायचं असल्यामुळे इथं मी आणखी थोडंसं तिखट एक्स्ट्राचं घेतलं आहे. सर्व मिक्स करून पुन्हा तेल थोडं कमी वाटत आहे, तर यामध्ये आता मी थोडं एक्स्ट्राचं तेल पण घालणार आहे. कारण बेसन आणि मेथीची भाजी म्हटल्यानंतर त्याच्यात तेल थोडं जास्त येणारच. आणि तर इथं मी आता तेल वगैरे टाकून घेतलेलं आहे मस्त. तर पाहू शकता, आता मेथीची भाजी टाकून मस्त परतून घ्यायची आहे आपल्याला. तर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्याला इथं बेसन टाकून घ्यायचं आहे, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. तर चणे बेसन घेतलेलं आहे इथे. तर बस ते आता आपल्याला छानसं सगळ्या भाजीत मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता तुम्हाला जेवढं वाटेल तेवढी क्वांटिटी, ते खूप कमी दिसत आहे, पण ज्यावेळेस पूर्ण भाजी रेडी होईल त्यावेळेस खूप जास्त वाटेल. तर इथं आता मिक्स करून घेऊयात. मी इथं गरम पाणी टाकून घेतलेलं होतं. तर आता सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. तुम्ही याच्यात पाणी अजून एक्स्ट्रा टाकू शकता. तर मला थोडं बेसन कमी वाटलं, त्याच्यामुळे मी आणखी थोडंसं बेसन ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आता आपल्याला चांगलं शिजवून द्यायचं आहे मंद गॅसवरती. तर पाहू शकता, इथं आपल्याला बेसन वगैरे सगळं मिक्स झालेलं आहे. आणि मीठ थोडं कमी होतं, त्याच्यामुळे मी मीठ अजून एक्स्ट्राचं टाकून घेतलेलं आहे. आता बारीक गॅसवरती मी इकडे एका साईडला टाकलेलं आहे आणि दुसरीकडे मस्त ज्वारीच्या भाकरी बनवून घ्यायच्या आहेत. ज्वारीच्या मस्त भाकरी घेतलेल्या आहेत. मला ज्वारी आणि बाजरीचं कन्फ्युजन होतं त्याच्यामुळे. तर बघा, पाहू शकता, मस्त अशा टम्म फुगलेल्या मस्त ज्वारीच्या भाकरी रेडी झालेल्या आहेत, मऊ आणि लुसलुसीत. मुलींना चपाती आवडते, तर पण आज त्यांच्यासाठी पण भाकरीच बनवलेले आहेत. आणि हे भाकरी भाजायला जास्त वेळ लागत नाही, लवकरच होतात. इकडे बेसन पण रेडी झालेलं आहे आणि इकडं आता मी ताट रेडी करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती मस्त जिरेची फोडणी टाकलेली आहे आणि ठेचा, लोणचं आणि भाकर असं आपला मस्तपैकी आज ताट रेडी झालेलं आहे. कसं वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंट करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका.